नमस्कार, माझे नाव तेजस्विनी हनुमंत उडके. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय दिलोली. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. आज मी वाचलेल्या पुस्तकातली मी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे छोटी जुई. एका भल्या मोठ्या जंगलामध्ये छोटी जुई व त्यांची आई राहत होते. त्या एका जंगलाच्या टोकाला छोटी जुई व आई आणि दुसऱ्या जंगलाच्या टोकाला त्यांची आजी राहत होती. आईला असे कळले की त्यांची आजी आजारी आहे. त्यामुळे जुईच्या आईने ताजे फळं व केक पाठवले. आईने अशी जुईला ताकीद दिली होती की कोणत्याही अनोळखी माणसाला बोलायचं नाही. जुई जंगलातून निघाली आणि तिला एक झुडपातून लांडगा पाहिला व त्याचा बेत होता की असा मी तिच्याशी गप्पा मारेन आणि तिला गट्टम करण्याचा बेत करेन. त्यामुळे तिने जाताना तिच्या पुढे लांडगा आला आणि तिच्याशी गप्पा मारला. जुईने सगळं काही त्या लांडग्याला सांगून टाकले आणि लांडगा पळत जाऊन आजीच्या घराकडे आजीला एका खोलीत बंद करून आणि तिचे कपडे ते पलंगावर झोपला. आणि जुई तेवढ्यातच आली आणि तिला सतत उघडे दार दिसले. आजी तर दार लावून बसणार तर उघडे का दार दिसले मला. तेवढ्यात जुई घरात गेली आणि आजीला विचारले, आजी तू कशी आहेस. आजी म्हणाली, मी बरी आहे. जुईने आजीला ताजी फळे व केक दिले आणि आजीने ते खाल्ले. ते आजी नव्हती आणि लांडगा होता. लाकूड तोड्या बाहेरून आला आणि म्हणाला, जुई जाऊ नको त्याच्याजवळ. तो लांडगा आहे, तुला ते भटकावला आणि तो इकडे निघून आला. तुझ्या आजीला तो घरात ठेवला. लाकूड तोड्या आजीला बाहेर काढला व जुई म्हणाली, या लांडग्याचं काय करायचं. तर लाकूड तोड्या म्हणाला, याचं पोट फाडून त्याच्यात दगड टाकून मग तो शिवून टाकायचं. मग तो दगड टाकून शिवून टाकले. मग तो लांडगा घाबरून, त्याला ते दगड टोचत होते, ते घाबरून पळून गेला. याच्यातून असा बोध मिळतो की परक्या माणसाला जास्त जवळ येऊ देऊ नये. धन्यवाद. गुड.